विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकोनेट सेट हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती आपण सेट PYQ सिरीज बघत आहोत. तर आजपर्यंत आपण वेगवेगळ्या घटकांवरचे PYQ पाहिले आहेत. आज आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या आपल्या घटकावरती जे काही सेटमध्ये PYQs विचारले गेलेले ते पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कुणी पर्यावरणशास्त्राच्या संकल्पनेचे उपयोजन करण्याच्या गरजेवर भर दिला आहे? हू अमॉंग द फॉलोविंग आर्ग्यूड इन फेवर ऑफ अँड एम्फसाइज द नीड टू एम्प्लॉय द कन्सेप्ट ऑफ इकोलॉजी. तर पर्यावरणशास्त्राच्या संकल्पनेचं उपयोजन करण्यावरती कोणी भर दिलेला आहे? तर ते आहेत जॉन एम गॉस. आपण बाकीचे पण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जॉन एम गॉस यांनी 1947मध्ये रिफ्लेक्शन ऑन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असा ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे तर ही बाकीच्याही घटकांमुळे, बाकीच्याही पर्यावरणामुळे इन्फ्लुएन्स होत असते. हेनरी फ्योलनी काय सांगितले आपल्याला? तर 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी दिलेली आहे. मॅक्स वेबर ही ब्युरोक्रेसीची थेरी सांगतात आपल्याला. एल्टन मेयो आपल्या सगळ्यांना माहीत असणारा हॉथॉर्न स्टडीज अँड ह्युमन रिलेशन थेरी आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण की आपल्याला 2 याद्या दिल्यात आणि त्याच्यावरून सिद्धांत आणि युक्तिवाद ओळखायचे आहेत. तर कुठले कुठले सिद्धांत दिलेत? निर्णय निर्धारण सिद्धांत, डिसिजन मेकिंग थेरी, शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत, सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी, मानवी संबंध सिद्धांत, ह्युमन रिलेशन थेरी, विवेकी निवड सिद्धांत, रॅशनल चॉईस थेरी. आणि आर्ग्युमेंट्स काय काय दिलेत? तर पहिला आर्ग्युमेंट असं दिले, कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या संबंधात संघटित ज्ञान निर्माण करणे, प्रोड्युसिंग ऑर्गनाइज्ड नॉलेज अबाउट द वर्कर अँड मॅनेजमेंट, सहभागी व्यवस्थापन, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट, नोकरशाहीच्या धुरीणत्वाबाबत प्रश्न निर्माण करून मनुष्य हा बुद्धिमान आणि स्वहित दक्ष आहे यावर भर देतो, क्वेश्चन हेजिमनी ऑफ ब्युरोक्रेसी अँड व्ह्यू ह्युमन्स ॲज इंटेलिजंट अँड सेल्फ इंटरेस्टेड, बुद्धी, कृती आणि निवड कृती या प्रक्रियांचा 3 टप्प्यांचा समावेश होतो, इन्व्हॉल्व 3 स्टेज प्रोसेस ऑफ इंटेलिजन्स ॲक्टिव्हिटी अँड चॉईस ॲक्टिव्हिटी. तर आपण बघूयात की कुठल्या सिद्धांतानं कुठला युक्तिवाद मांडलेला आहे. तर जो आपला पहिला सिद्धांत आहे निर्णय निर्धारण सिद्धांत, तर याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे? तर बुद्धी, कृती आणि निवड कृती या प्रक्रियांच्या 3 टप्प्यांचा समावेश होतो. तर या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये 3 स्टेजेस असतात कुठल्याही प्रोसेसमध्ये. म्हणून जो निर्णय निर्धारण सिद्धांत आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 ही जोडी लागणार आहे. जो चौथं स्टेटमेंट आहे ही जोडी लागणार आहे. म्हणून डी हे आपलं उत्तर येतं. तरी पण आपण बाकीचे पण बघणार आहोत की कोणी कुठला युक्तिवाद मांडलेला आहे. शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत. तर शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत काय सांगतो की कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या संबंधात संघटित ज्ञान निर्माण करणे. मानवी संबंध सिद्धांत काय सांगतो? तर सहभागी व्यवस्थापनाबद्दल बोलतो. विवेकी निवड सिद्धांत काय म्हणतो की विवेकी निवड सिद्धांत हा नोकरशाहीच्या धुरीणत्वाबद्दलच प्रश्न निर्माण करतो आणि मनुष्य बुद्धिमान आणि स्वहित दक्ष आहे यावर भर देतो. त्याच्यामुळं डी ऑप्शन आहे हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आपल्याला लेखक आणि पुस्तक दिलेले, तर कोणी कुठलं पुस्तक लिहिले हे आपण बघूयात. लेखक कुठले कुठले दिलेत? चेस्टर आय बर्नार्ड, पीटर ड्रकर, फ्रेडरिक्स, ड्वाइट वॉल्डो. आणि बुक्स काय दिलीत? द इकोलॉजी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, द फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह, डेमोक्रेसी, ब्युरोक्रेसी, हिपोक्रेसी, द फ्रंटियर्स ऑफ मॅनेजमेंट. तर आपल्याला एक सगळ्यांना माहीत असतं की चेस्टर बर्नार्ड यांचं द फंक्शन ऑफ एक्झिक्युटिव्ह हे पुस्तक आहे. त्याच्यामुळं साठी 2 हा पर्याय येईल. तर आपल्याला 2 नंबरचं पुस्तक येईल. तर आपल्याला ॲक्च्युली 2 पर्यायांमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 दुसऱ्या म्हणजे पीटर ड्रकरसाठी द फ्रंटियर ऑफ मॅनेजमेंट हे दोन्हीमध्येही दिलेलं आहे पुस्तक पीटर ड्रकर. मात्र फ्रेडरिक्स आणि ड्वाइट वॉल्डो यांनी कुठले कुठले पुस्तकं लिहिली ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर ते बघूयात. तर फ्रेडरिक्स यांनी द इकोलॉजी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लिहिलेलं आहे आणि ड्वाइट वॉल्डो यांनी डेमोक्रेसी, ब्युरोक्रेसी आणि हिपोक्रेसी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लेखक आणि त्यांची पुस्तकं बघत चला, कारण की बऱ्याचदा जोड्या लावामध्ये विचारले जातात. खालीलपैकी कशाचे महत्त्व हॉथॉर्न प्रयोगांनी वाढवले? हॉथॉर्न एक्सपेरिमेंट एनहान्स द इम्पॉर्टन्स ऑफ. आपल्याला माहिती आहे हॉथॉर्न एक्सपेरिमेंट कोणी केलेला आहे? तर तो एल्टन मेयोनं केलेला आहे आणि ते अनौपचारिक संघटनांसाठी केलेलं आहे. आपल्याला विधान आणि कारण दिले, असर्शन अँड स्टेटमेंट रिझन दिलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला त्यांचा संबंध किंवा चूक बरोबर बघायचे.
संघटनेचा अभ्यास करताना व्यापक दृष्टिकोनातून करावा या विचारावर व्यवस्था दृष्टिकोन आधारित आहे, कारण संघटनेच्या एका भागाच्या वर्तनाचा प्रभाव इतर भागांवरही पडत असतो, असं आपल्याला विधान दिलंय. द सिस्टीम अप्रोच इज बेस्ड ऑन द व्ह्यू दॅट ऑर्गनायझेशन शुड बी स्टडीड ॲज अ होल बिकॉज द बिहेवियर ऑफ वन पार्ट हॅज अ कन्सिडरेबल इम्पॅक्ट ऑन द अदर पार्ट्स. कारण काय दिलंय, तर व्यवस्था दृष्टिकोनाने व्यवस्था आणि तिचे पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधांकडे दुर्लक्ष केलेले आहे. आता जर आपण व्यवस्थित वाचलं तर आपल्याला इथंच उत्तर मिळून जातं की व्यवस्था सिद्धांत काय म्हणतो, तर संघटनेच्या एका भागाच्या वर्तनाचा इतर भागांवरही प्रभाव पडत असतो. तर यावेळेस आपण असं म्हणू शकत नाही ना की पर्यावरण आणि व्यवस्था याच्यामध्ये काही परस्पर संबंध नसणार आहे. म्हणून ए विधान बरोबर आहे आपलं आणि कारण चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर येणार. पुढचं बघूयात. खालीलपैकी कोणी संघटना म्हणजे मानवी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची व्यवस्था हा मांडून व संघटनेचा पाया हा व्यक्तीचे योगदान असतो असे सांगून योगदान समाधान संतुलन हा सिद्धांत मांडला आहे. Who among the following viewed all the organization as system of cooperation of human activity and proposed the theory of contribution, satisfaction, equilibrium as the basis for individual contribution to organization? तर असं चेस्टर आय बर्डमॅन यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सार्वजनिक निवड दृष्टिकोनाच्या उगमाचे श्रेय खालीलपैकी कोणाच्या लिखाणास जाते? द ओरिजिन ऑफ पब्लिक चॉईस अप्रोच इज जनरली क्रेडिटेड टू द वर्क ऑफ. तर हे कोणाचं वर्क आहे, तर हे डंकन ब्लॅक यांचं आहे. तर डंकन ब्लॅक यांना फाउंडिंग फादर ऑफ मॉडर्न पब्लिक चॉईस थेरी पण म्हणतात. यांना फादर ऑफ मॉडर्न पब्लिक चॉईस थेरीचे पण फादर म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. खालील निबंधांपैकी कोणता निबंध लोकप्रशासनाचा पायाभूत निबंध समजला जातो? विच वन ऑफ द फॉलोविंग एसे रिगार्डेड ॲज द फॉलोविंग फाउंडिंग एसेस ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? तर प्रशासनाचा अभ्यास हा जो एसे आहे तर तो पायाभूत निबंध समजला जातो. हा कोणी लिहिला आहे, तर हा वुड्रो विल्सन यांनी 1887 मध्ये लिहिलेला आहे. वुड्रो विल्सन. आणि याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, तर पॉलिटिक्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनची डायकोटॉमी आहे, तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रशासन म्हणजे वर्चस्व किंवा अधिकार गाजवणे अशी व्याख्या कोणी मांडली आहे? इतरांनी प्रशासन म्हणजे सेवा किंवा कर्तव्य पालन असे म्हटले आहे. हू डिफाईन्स ॲडमिनिस्ट्रेशन ॲज डॉमिनेशन ऑर एक्सरसाइज ऑफ ऑथॉरिटी व्हाईल मोस्ट अदर डिफाईन इट ॲज अ सर्व्हिस ऑर परफॉर्मन्स ऑफ द ड्युटी? तर हे मॅक्स वेबर यांचं स्टेटमेंट आहे. आता इथे पण आपल्याला सिद्धांतक आणि सिद्धांत दिलेत, म्हणजे थिअरिस्ट आणि थेरीज दिलेले आहेत. आता कुठले कुठले सिद्धांतक दिलेत आपल्याला, तर एल्टन मेयो, F.W. टेलर, हेनरी फ्यॉल, हर्बर्ट सायमन. आणि सिद्धांत कुठले दिलेत? व्यवस्थापनाचा शास्त्रीय सिद्धांत, निर्णय निर्धारण सिद्धांत, नव अभिजात सिद्धांत आणि प्रशासकीय सिद्धांत. तर आपल्याला यातले बरेचसे सिद्धांत माहीत असतात. तर एल्टन मेयो यांनी नव अभिजात सिद्धांत म्हणजेच निओ क्लासिकल थेरी सांगितलेली आहे. तर 3 एल्टन मेयोचा जरी सिद्धांत माहीत असला तरी आपल्याला उत्तर मिळतं. पुढचे हे बघूयात आपण. F.W. टेलर यांनी व्यवस्थापनाचा शास्त्रीय सिद्धांत दिलेला आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी दिलेली आहे. हेनरी फ्यॉल यांनी प्रशासकीय सिद्धांत दिलेला आहे. आणि हर्बर्ट सायमन यांनी निर्णय निर्धारण सिद्धांत दिलेला आहे, डिसिजन मेकिंग थेरी. हेनरी फ्यॉल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी, F.W. टेलर सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी आणि एल्टन मेयो निओ क्लासिकल थेरी. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे 2020 पर्यंत जे काही प्रश्न विचारलेत ते बघितलेत. आता आपण 2021 मध्ये जे प्रश्न विचारलेत ते बघूयात. खाली दिलेल्या सूचीतून योग्य उत्तर शोधा. जागतिकीकरण हे राज्य आणि लोकप्रशासनाचा शेवट करत नाही. कारण काय दिले? जागतिकीकरण म्हणजे राज्यांची माघार आणि शासनाच्या पुनर्शोधाचे अपयश ही नाही. ग्लोबलायझेशन डज नॉट पुट ॲन एंड टू द स्टेट अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ग्लोबलायझेशन इज नॉट अफेक्टिंग रोल बॅक ऑफ स्टेट अँड नॉट फेलिंग टू द रिइन्व्हेंट द गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये आपलं जे विधान आहे ते बरोबर आहे आणि कारण चुकीचं आहे. म्हणून सी हे आपलं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता अभ्यासक नव उदारमतवादी परिप्रेक्ष्याचा विकास करण्यात अग्रेसर आहे? हू अमंग द फॉलोविंग स्कॉलर्स इज ॲट द फोरफ्रंट इन डेव्हलपिंग न्यू लिबरल पर्स्पेक्टिव्स? तर फेडरिक वॉन हायक हे जे आहे तर हे
नव उदारमतवादी परिप्रेक्ष्याचा विकास करण्यात अग्रेसर आहेत. तर आपल्याला माहिती आहे की जॉन रॉल्स यांची काय आहे, तर जॉन रॉल्सनी जस्टिस थिअरी सांगितलेली आहे. पुन्हा क्लॉज ॲफे यांनी, हे मार्क्सिस्ट सोशिओलॉजिस्ट आहेत आणि यांनी न्यू लिबरल प्रिन्सिपलला अपोजिशन केलेलं आहे. तर पीटर ड्रकर हे फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट थेअरी आहेत. मॉडर्न मॅनेजमेंट थेअरीचे फादर आहेत पीटर ड्रकर. म्हणून फ्रेडरिक व्हॉन हायक हे आपल्या नव उदारमतवादी परिप्रेक्ष्याचा विकास करण्यात अग्रेसर आहेत. तुलनात्मक लोकप्रशासनाचा उदय खालील कारणे आणि परिस्थितीमुळे झाला, यापैकी उत्तराचा अयोग्य पर्याय ओळखा. तर आपण बघू शकतो की तुलनात्मक लोकप्रशासनाचा उदय का झाला आहे, तर सिद्धांताचा शोध, व्यावहारिक उपयोजनाची इच्छा, संस्कृती, राजकारण आणि प्रशासन या संबंधांची अत्याधिक आवड आणि शीतयुद्ध. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जेव्हा कुठलाही सिद्धांत किंवा कुठली कॉन्सेप्ट मांडली जाते तर त्याचं काहीतरी एक कारण असतं, त्याचा गोल असतो. तर व्यावहारिक उपयोजनाची इच्छा हा अयोग्य पर्याय आहे. बाकी सिद्धांताचा शोध, संस्कृती, राजकारण, प्रशासन या संबंधाची अत्याधिक आवड आणि शीतयुद्ध ही त्याची परिस्थिती आणि उदयाची कारणं आहेत. शुम्पिटेरियन वर्क अफेअर स्टेटचे नव्याने उदय येणारी नियामक राजवट असे कोणी वर्णन केले आहे? हू हॅज डिस्क्राईब द न्यू इमर्जिंग रेग्युलेटरी रेजिम ॲज द शुम्पिटेरियन वर्कफेअर स्टेट? तर हे बॉब जेसप यांनी सांगितलेलं आहे. सामान्य प्रशासनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणता तपशील अयोग्य ठरेल? विच वन ऑफ द फॉलोइंग फॅक्ट अबाउट द जेनेरिक मॅनेजमेंट इज इनकरेक्ट? तर पहिलं बघूयात, अमेरिकन सैन्यामध्ये व्यवस्थापकीय तत्वांची झालेली पहिली जाणीवपूर्वक व सुव्यवस्थित अंमलबजावणी. फर्स्ट कॉन्शियस अँड सिस्टमॅटिक ॲप्लिकेशन ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल वॉज इन द US आर्मी. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्टचा युद्ध सचिव इलिहू रूट याने 1901ला केलेली अंमलबजावणी. इट वॉज डन बाय द इलिहू रूट इन 1901 हू वॉज द US प्रेसिडेंट रूझवेल्ट सेक्रेटरी ऑफ वॉर. 1922ची प्रेग येथे भरलेली व्यवस्थापन काँग्रेस. द फर्स्ट मॅनेजमेंट काँग्रेस वॉज हेल्ड ॲट पेरग्वे इन 1922. प्रेग परिषदेत व्यवस्थापनाच्या व्यावसायिक आणि गैरव्यावसायिक अशा संघटनांच्या सूत्रांचे विभिन्नीकरण करण्यात आले. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट वेअर डिफरन्शिएटेड बिटवीन बिझनेस अँड नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन्स अँड नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन इन पेरग्वे काँग्रेस. तर जे आपली 1922 साली प्रेग येथे व्यवस्थापन काँग्रेस झाली होती पहिली, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर याच्यामध्ये व्यावसायिक आणि गैरव्यावसायिक अशा संघटनांमध्ये विभिन्नीकरण नाही केलेलं आहे, तर जेनेरिक मॅनेजमेंट सांगून सेम म्हणजे त्याचे जे मूलभूत तत्व आहेत तर ती एकसारखीच आहेत असं सांगितले. त्याच्यामुळे ऑप्शन डी हा चुकीचा पर्याय आहे. ज्यामुळे व्यवस्थापकाला त्याच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवता येईल आणि संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना दिशा दाखवता येईल, या उद्देशाने खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्येक व्यवस्थापकाची उद्दिष्टे स्पष्ट शब्दात सांगण्याच्या गरजेवर कोणी भर दिलेला आहे? की व्यवस्थापकाला नियंत्रण ठेवता येईल आणि संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्लिअर कट ज्याला सूचना देता येतील, तर या गोष्टीवरती कोणी भर दिलेले आहे, तर पीटर एफ ड्रकर यांनी भर दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय, तर आपल्याला पुन्हा सिद्धांत आणि नेतृत्व निर्धारण घटक दिलेले आहेत आणि त्याच्या जोड्या जुळवायच्यात. तर सिद्धांत कोण आहेत? एच कुंट्स अँड ओर्डनेल, C.I. बर्नार्ड, डॅनियल कॅट्स अँड रॉबर्ट एल कोहन, A.K. राईस. आणि नेतृत्व निर्धारण घटक कुठले कुठले सांगितलेले आहेत, तर ध्येयनिश्चिती, संसाधनांची सुरक्षा, कृतीवर नियंत्रण, समन्वय ही नेत्याची 4 कार्ये सांगितलेली आहेत. संरचनात्मक, मध्यस्थ, कृतीशी निगडित अशा नेतृत्वाच्या 3 स्तरावरील कृती सांगितलेल्या आहेत. सीमा नियंत्रणाच्या कार्याची नेतृत्वाची कल्पना संबंधित असल्याचे सांगितले आहे. आणि प्रवृत्ती, परिस्थिती आणि घटकाशी संबंधित 3 विभिन्न दृष्टिकोन सांगितलेले आहेत. तर कोणी सांगितले काय? एच कुन्स अँड ओर्डनेल यांनी प्रवृत्ती, परिस्थिती आणि घटकांशी संबंधित 3 विभिन्न दृष्टिकोन सांगितलेले आहेत. आयडेंटिफाईड 3 डिफरंट अप्रोचेस टू लिडरशिप, ट्रेडिस्ट, सिच्युएशनिस्ट अँड एलिमेंटलिस्ट. नंतर C.I. बर्नार्ड यांनी ध्येयनिश्चिती, सुरक्षा, संसाधनांची सुरक्षा, कृतीवर नियंत्रण, समन्वय ही नेत्याची 4 कार्ये सांगितलेली आहेत.
अ लीडर परफॉर्म 4 functions: setting goals, securing means, control over actions and coordination. डॅनियल कॉट्स आणि रॉबर्ट ई कोहन यांनी सीमा नियंत्रणाच्या कार्याची नेतृत्वाची कल्पना संबंधित असल्याचे सांगितले आहे. कन्सिव्ड ऑफ लीडरशिप इन टर्म ऑफ बाउंड्री कंट्रोलिंग फंक्शन्स. आणि ए के राईज यांनी संरचनात्मक मध्यस्थ कृतीशी निगडित अशा नेतृत्वाचा 3 स्तरावरील कृती सांगितलेल्या आहेत. आयडेंटिफाईड 3 लेवल्स ऑफ लीडरशिप ॲक्ट. तर याच्यानुसार आपला पर्याय क्रमांक ए हे उत्तर येणार आहे. ज्ञानकर्मी आणि ज्ञानाधिष्ठित संघटना या संकल्पना कोणी सादर केली? हू इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ नॉलेज वर्कर अँड नॉलेज बेस्ड ऑर्गनायझेशन? तर पीटर ड्रकर यांनी हे सांगितलेलं आहे. मेरी पार्कर फॉलेटवर यासाठी टीका केली गेली. तर आता काय आपल्याला पर्याय दिले ते बघूयात. काळाच्या संदर्भाकडे दुर्लक्ष केले, संघटनेच्या सामाजिक आशयाचा शास्त्रीय अन्वयार्थ लावला नाही, लिहिलेल्या व्यवस्थेच्या अव्यक्तीकरणाच्या प्रबंधासाठी, इतरांवरील सत्ता आणि इतरांबरोबरील सत्ता यात तिने केलेल्या फरकामुळे. आणि इंग्लिश माऱ्यांसाठी इग्नोर कन्सर्न ऑफ हर्स टाईम, नॉट इंटरप्रिटिंग सोशल कंटेंट ऑफ ऑर्गनायझेशन सायंटिफिकली, हर थेसिस ऑन डिपर्सनलायझेशन ऑफ ऑर्डर, ड्रॉविंग डिस्टिंक्शन बिटवीन पॉवर ओव्हर अँड पॉवर विथ. तर तिच्यावरती टीका कशासाठी केली जाते? तर संघटनेच्या सामाजिक आशयाचा शास्त्रीय अन्वयार्थ लावला नाही आहे म्हणून तिच्यावरती टीका केली जाते. पुढचा प्रश्न बघूयात. लोकप्रशासनाच्या जुन्या तत्वांच्या बरोबरीनेच खालीलपैकी कोणती संकल्पना बाजार स्नेही आणि व्यावसायिक अभिसरण प्रक्रियेशी संबंधित आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट फेवर्स मार्केट फ्रेंडली अँड बिझनेस प्रोसेस इंजिनिअरिंग अपार्ट फ्रॉम कंटिन्युइंग विथ ओल्ड प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? तर हे न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशननी शी संबंधित आहे, नवीन लोकप्रशासन. 2023चे आपण प्रश्न बघूयात. नियंत्रण आणि संसूचन यांच्या शास्त्राला डॅश डॅश असे म्हणतात. द सायन्स ऑफ कंट्रोल अँड कम्युनिकेशन इज नोन ॲज सायबरनेटिक्स. संदेशवहनशास्त्र असे म्हणतात. तर ही जी कॉन्सेप्ट आहे ही नॉर्बर्ट वायनर यांनी दिलेली आहे. सायंटिफिक थेरी ऑफ कंट्रोल अँड कम्युनिकेशन इन ॲनिमल अँड मशीन असं त्यांनी सांगितले. सायबरनेटिक्स म्हणजे काय सांगितलं तर सायंटिफिक थेरी ऑफ कंट्रोल अँड कम्युनिकेशन इन द ॲनिमल अँड द मशीन. आणि ही कोणी दिलेली आहे तर नॉर्बर्ट वायनर. हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा सायबरनेटिक्स या थेरीवरती किंवा या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन विचारतात, कोणी दिली आहे, कशाशी संबंधित आहे वगैरे. खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने नवीन लोकप्रशासनाचा पुरस्कार केलेला नाही आहे? हू अमंग द फॉलोइंग स्कॉलर्स डिड नॉट ॲडव्होकेट कन्सेप्ट ऑफ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? तर आपल्याला पर्याय काय दिलेत? ड्वाईट वॉल्डो, फ्रँक मेरिनी, पीटर सेल्फ आणि फ्रेडरिक्सन. तर आपल्याला माहिती आहे की ड्वाईट वॉल्डो यांनी न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि जी मिनोब्रुक कॉन्फरन्स झाली होती 1968 तर त्याचे ते अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. फ्रँक मेरिनी यांनी टुवर्ड्स अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये ॲज अ सहाय्यक लेखक म्हणून काम केलेलं आहे. सोबतच त्यांनी द मिनोब्रुक पर्स्पेक्टिव्ह हे पण त्यांचं वर्क आहे. नंतर फ्रेडरिक्सन यांनी काय सांगितलेलं आहे तर एम्फसाइज सोशल इक्विटी ॲज अ थर्ड पिलर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सांगितले. मात्र जे पीटर सेल्फ यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे. हे क्रिटिक केलेलं आहे कशावरती तर न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनवरती. त्याच्यामुळे पीटर सेल्फ हे आपलं उत्तर असणार आहे. ड्वाईट वॉल्डो यांनी काय केलेलं आहे तर न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा त्यांचा ग्रंथच आहे. फ्रँक मेरिनी यांनी टुवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि द मिनोब्रुक पर्स्पेक्टिव्ह हे त्यांचे वर्क आहेत. आणि फ्रेडरिक्सन यांनी एम्फसाइज केले कशावरती तर सोशल इक्विटीवरती ॲज अ थर्ड पिलर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. आता पुन्हा विधान आणि कारणं दिलेली आहेत आपल्याला आणि त्याच्यातला आपला संबंध बघायचा आहे. सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन यात कोणताही ठळक असा फरक नाही. दोन्हीचा व्यवहार कारभार समान तत्वानुसार चालतो. तर आपल्याला माहिती आहे की याच्यात सार्वजनिक प्रशासन आणि खाजगी प्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन यात ठळक असा फरक नाही असं नाही, तर यांच्यामध्ये फरक आहे. कारण की सार्वजनिक प्रशासनाचा उद्देश हा लोकांचे कल्याण हा असतो, तर खाजगी प्रशासनाचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणं किंवा प्रॉफिट ओरिएंटेड त्यांचा अप्रोच असतो. त्याच्यामुळं पहिलं विधान आपलं चुकलेलं आहे. याच्यामधला जो
कारभार आहे हा समान तत्वांवर चालू शकतो, त्याच्यामुळं कारण बरोबर आहे. नागरिकांची सनद या संकल्पनेची आणि कार्यक्रमाची प्रथम सुरुवात आणि अंमलबजावणी कुठे झालेली असं विचारले आपल्याला, तर ती UK मध्ये झालेली. आणि केव्हा झालेली, तर 1991 मध्ये झालेली आहे. त्यावेळेस तिथले PM जॉन मेजर हे होते, जॉन मेजर हे PM होते UK मध्ये तेव्हा. लोकप्रशासनाचे मूळ त्याच्या पुढील उद्दिष्टात आहे. आता आपल्याला उद्दिष्ट दिलेली आणि त्याच्यात मूळ विचारले. शासकीय कार्याचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ गव्हर्नमेंट बिझनेस, सार्वजनिक संस्थेतील राजकीय व प्रशासकीय कार्यामध्ये फरक करणे, मेकिंग डिस्टिंक्शन बिटवीन पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्टिव्हिटी इन पब्लिक ऑर्गनायझेशन्स, सार्वजनिक व खाजगी प्रशासनामध्ये फरक करणे, मेकिंग डिस्टिंक्शन बिटवीन द पब्लिक अँड प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन, आणि पॉस्टकॉर्प हा एक आपल्याला अप्रोच आहे मॅनेजमेंट रिलेटेडचा. तर उद्दिष्ट काय आहे, तर सार्वजनिक संस्थेतील राजकीय व प्रशासकीय कार्यामध्ये फरक करणे हे लोकप्रशासनाचं मूळ काम आहे. विचारवंत आणि युक्तिवाद दिलेले आहेत. तर आपण कुठले विचारवंत दिलेत, इव्हान एस बँकी, E.N. ग्लॅडन, हेनरी फेओल, W.F. विलॉबी. आणि याचे युक्तिवाद काय दिले, तर लोकप्रशासनाचे खरे क्षेत्र शासनाच्या प्रशासकीय क्षेत्रात आहे, जे सार्वजनिक गोष्टींचे व्यवस्थापन करते. शासन व प्रशासन यांच्यात गल्लत करता कामा नये. प्रशासन हे शासनाचे केवळ एक कार्य आहे. व्यवस्थापक अर्थाने लोकप्रशासन शासनाच्या सर्व कार्यभारांमध्ये समाविष्ट असलेल्या वास्तव कार्याचा निर्देश करते. प्रशासन म्हणजे राज्याच्या कार्यकारी कार्याची अंमलबजावणी होय. तर इव्हॉन एस बँकी हे जे विचारवंत आहेत, तर त्यांनी म्हटलेले की प्रशासन म्हणजे राज्याच्या कार्यकारी कार्याची अंमलबजावणी करणे. तर ए साठी आपण 4 जुळवलं तर ऑप्शन बी हे आपलं उत्तर येतं. आपण बाकीच्यांनी कोणी कोणी काय काय म्हटलं एकदा बघून घेऊयात. E.N. ग्लॅडन यांनी लोकप्रशासनाचे खरे क्षेत्र शासनाच्या प्रशासकीय क्षेत्रात आहे आणि आहे जे सार्वजनिक गोष्टींचे व्यवस्थापन करते असं म्हटले. हेनरी फेओल यांनी काय म्हटले, तर शासन आणि प्रशासन यांच्यात गल्लत करता कामा नये. प्रशासन हे शासनाचे केवळ एक कार्य म्हटलेले आहे त्यांनी, हेनरी फेओल. आणि W.F. विलॉबी यांनी काय म्हटले, तर व्यापक अर्थाने लोकप्रशासन शासनाच्या सर्व कारभारांमध्ये समाविष्ट असलेल्या वास्तव कार्याचा निर्देश करते. तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्या की कुठल्या विचारवंतांचा कुठला युक्तिवाद आहे. लोकप्रशासनाचा प्रमुख उद्देश नागरिकांना सहज आणि त्रासरहित सेवा उपलब्ध करणे हा आहे. जर नागरिक व प्रशासन यांच्यात समोरासमोरचा संपर्क असेल तर नागरिकांच्या तक्रारीचे निवारण सहज होऊ शकते. आता यांनी आपल्याला पहिलं काय दिले, पहिल्या याच्यामध्ये उद्देश सांगितला आहे, लोकप्रशासनाचा काय उद्देश आहे आणि काय म्हणतात त्रासरहित सेवा जर उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी काय असावं असं सांगितलेले. तर विधान ए आणि कारण दोन्ही बरोबर आहेत, मात्र विधानाचं खाली दिलेलं स्टेटमेंट हे कारण नाही आहे, म्हणून ऑप्शन बी हा आपलं उत्तर आहे. पुढचा बघूयात प्रश्न. लोकप्रशासनाची उत्पत्ती वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे झाली आहे. खालील टप्पे क्रमाने लावा. आता जे काही टप्पे दिलेले आहेत ना, तर मी तुम्हाला हे वाचून दाखवणार नाही, तर मी सरळ तुम्हाला एक्सप्लेन करते की कुठला टप्पा कधी दिलेला आहे, की जेणेकरून डोक्यात कन्फ्युजन न राहता एक तुम्हाला क्लॅरिटी राहील. तर पहिला टप्पा काय आहे आपला, पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन डायकोटॉमी. पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन डायकोटॉमी, राजकीय प्रशासन द्वंद्व हा कधी दिलेला आहे, तर हा 1887 ते 1926 या कालखंडामध्ये हा टप्पा गणला जातो. आणि याच्यामध्ये वुड्रो विल्सन यांची कामगिरी महत्त्वाची आहे. दुसरा टप्पा आहे प्रिन्सिपल अप्रोच, हा दुसरा टप्पा आहे. प्रिन्सिपल अप्रोच हा पहिला, हा दुसरा झाला. हा टप्पा कधी दिलेला आहे, तर हा 1927 ते 1937 या टप्प्याचा हा कालखंड आहे. आणि याच्यामध्ये फोकस कशावरती होता, तर सायंटिफिक म्हणजे काय म्हणतात युनिव्हर्सल सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत ॲडमिनिस्ट्रेशनचे, तर ते आयडेंटिफाय करण्यावरती होता. म्हणून याला प्रिन्सिपल अप्रोच म्हणतात, की आपण प्रिन्सिपल शोधलेत ॲडमिनिस्ट्रेशनचे काय आहेत. तिसरा टप्पा आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर अप्रोच. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर अप्रोच, प्रशासकीय वर्तनवादी दृष्टिकोन हा तिसरा टप्पा आहे. आणि या टप्प्याचा कालखंड काय आहे, 1940 ते 1950. आणि
हा टप्पा लेड कोणी केलेला आहे, तर हा हर्बर्ट सायमन यांनी लेड केलेला आहे. आणि याच्यामध्ये काय म्हणतात, याच्यामध्ये शिफ्ट झालेला आहे फोकस. तर कुठून कुठे शिफ्ट झाले, तर ह्युमन डिसिजन मेकिंग अँड सायकोलॉजी विदिन द ऑर्गनायझेशन याच्याकडे काय म्हणतात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा फोकस शिफ्ट झालेला आहे. पुढचा टप्पा आहे इकोलॉजिकल अप्रोच. चौथा जो टप्पा आहे तो परिसृष्टीवादी दृष्टिकोन, इकोलॉजिकल अप्रोच आहे. तर याचा कालखंड काय आहे, 1950 ते 1960 हा याचा कालखंड आहे. आणि याच्यामध्ये लीड कोणी केले, तर F.W. रिग्स यांनी लीड केलेलं आहे. आणि त्यांनी काय म्हटले, तर एम्फसाइज द इम्पॅक्ट ऑफ सोशियल, कल्चरल, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट्स ऑन ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय घटकांचा ॲडमिनिस्ट्रेशनवरती कशा प्रकारे परिणाम होतो हा यांनी सांगितलेला आहे इकोलॉजिकल अप्रोचमध्ये. आणि शेवटचा टप्पा आहे सार्वजनिक धोरण दृष्टिकोन, पाचवा. तर हा टप्पा कधीचा आहे, हा 1970 पासून आजपर्यंत हा टप्पा चालू आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर इंटिग्रेट ॲडमिनिस्ट्रेशन विथ फॉर्म्युलेशन अँड ॲनालिसिस ऑफ पब्लिक पॉलिसी. पब्लिक पॉलिसी जी काही आपण बनवतो, आपलं जे सार्वजनिक धोरण निर्मिती होते, तर याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनला समाविष्ट करण्याचं काम केलेलं आहे. तर आता याच्यामधून बघायला गेलं तर आपल्या 4 नंबरला 1 येईल, सगळ्यामध्येच आहे. नंतर 2 नंबरला काय प्रिन्सिपल अप्रोच आहे. तर 3 पर्यायांमध्ये पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर 1 आहे. तिसरा हा बीमध्ये बी आणि सी मध्ये तिसरा टप्पा बरोबर तिसऱ्या जागेवर दिलेला आहे. चौथा टप्पा हा आपला इकोलॉजिकल अप्रोच आहे आणि तो ऑप्शन सी मध्ये, म्हणून ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. एकदा हे सुद्धा टप्पे व्यवस्थित बघून जा, कारण की बऱ्याचदा विचारलं जातं की कुठला टप्पा किंवा कुठली थेरी कुठल्या सिक्वेन्सनं आलेली आहे. आता पुढचा बघूयात. विचारवंतांनी व्याख्या दिलेल्या आहेत. F.M. मार्क्स, L.D. व्हाईट, D.E. मार्शल, J.M. फिफनर. आणि व्याख्या काय काय दिलेल्या आहेत, तर मी डायरेक्ट तुम्हाला त्यांच्या व्याख्या सांगते, व्याख्या वाचून दाखवण्यापेक्षा, की जेणेकरून तुमच्या डोक्यात जरा व्यवस्थित बसेल, लक्षात राहील. F.M. मार्क्स यांनी सांगितले की जाणीवपूर्वक हेतूंच्या प्राप्तीसाठी केलेली एक निश्चित कृती म्हणजे प्रशासन आहे. मी काहीतरी गोल ठरवले आणि ते मिळवण्यासाठी मला जी काही कृती करावी लागणार आहे, तर ती आपल्याला माहिती की ही कृती करावीच लागणार आहे, आणि त्या कृतीला त्यांनी प्रशासन म्हटलेलं आहे. तर काय, ॲडमिनिस्ट्रेशन इज डिटरमाइन ॲक्शन टेकन इन परस्यूट ऑफ अ कॉन्शियस पर्पज. L.D. व्हाईट यांची काय आहे, तर लोकप्रशासन अशा सर्व कृती व कार्यांचा समावेश केला जातो ज्यांचा उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे हा आहे. तर इथं पूर्ण त्यांनी सार्वजनिक धोरणावरती खूप जास्त एम्फसाइज केले की त्यांची पूर्तता करायची किंवा त्यांची अंमलबजावणी करायची, आणि त्याच्यासाठी जी काही कार्य करणार आहेत, जी काही कृती करणार आहेत, तर त्यांचा समावेश हा लोकप्रशासनात होतो. म्हणजेच L.D. व्हाईट काय म्हटले, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कन्सिस्ट ऑफ ऑल दोज ऑपरेशन्स हॅव्हिंग फॉर देअर पर्पज द फुलफिलमेंट ऑर एन्फोर्समेंट ऑफ पब्लिक पॉलिसी. आता D.E. मार्शलनी काय व्याख्या दिली, तर सक्षम अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा कार्यवाही म्हणजे लोकप्रशासन होय. यांनी अधिकाऱ्यांवरती जास्त डॉमिनन्स दिला आहे. सगळीकडे आपल्याला सार्वजनिक धोरणांचीच पूर्तता करायची, मात्र त्याच्यासाठीचे जे काही मार्ग आहेत तर ते वेगवेगळे सांगितलेत प्रत्येकाने, त्याच्यानुसार प्रत्येकाने लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज द फुलफिलमेंट ऑर एन्फोर्समेंट ऑफ पब्लिक पॉलिसी ॲज डिक्लेअर्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. हे कोणी सांगितले, तर D.E. मार्शल. J.M. फिफनर यांनी काय सांगितलेली, तर अपेक्षित उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी केलेले मानवी व भौतिक संसाधनांचे संघटन म्हणजे प्रशासन होय. तर ॲडमिनिस्ट्रेशन इज द ऑर्गनायझेशन अँड डिरेक्शन ऑफ ह्युमन मटेरियल रिसोर्सेस टू अचीव डिझायर एंड्स. हे डीचं 3 हे उत्तर आहे, म्हणून ऑप्शन बी हा आपला पर्याय, ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुन्हा विधान कारण दिले आणि त्यातला आपल्याला संबंध ओळखायचा आहे. शासकीय प्रशासन इतर प्रशासनांपासून त्यांच्या सार्वजनिक स्वरूपाच्या कामांच्या सद्गुणामुळे वेगळे असते. गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन डिफर्स फ्रॉम ऑल अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पब्लिक नेचर. माहिती आहे आपल्याला की शासकीय प्रशासनाचं अल्टिमेट गोल काय असतं, तर सार्वजनिक स्वरूपाचंच असतं, आणि खाजगी प्रशासनांची लोकांप्रती मोठी जबाबदारी नसते. प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन डज नॉट हॅव एनी ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द पब्लिक. हेही माहिती आहे की लोकांप्रती जास्त जबाबदारी नसते. आणि विधान आणि कारण हे यांचा संबंध योग्यरित्याच होतो, म्हणजे
वरील विधानांचं खालील विधान हे योग्य कारण आहे. ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. 2024चे प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणी विकास प्रशासनाला कृतीभिमुख ध्येयाभिमुख प्रशासकीय यंत्रणा असे संबोधले आहे? तर हे एडवर्ड वेडनर यांनी संबोधलं आहे. त्याच्या पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणी प्रशासकीय माणूस हे प्रारूप विकसित केलेले आहे? हु अमॉंग द फॉलोइंग डेव्हलप द मॉडेल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन? तर हे हर्बर्ट सायमन यांनी केलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन त्यांनी त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर हे त्यांचं काम आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की क्लासिकल इकॉनॉमिक मॅन जो प्रपोज केला होता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, तर त्याच्यापेक्षा प्रशासकीय माणूस हा बाउंडेड रॅशनॅलिटीनं काम करणारा प्रशासकीय माणूस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन हर्बर्ट सायमननं सांगितलेलं आहे. तर कोणाच्या अगेन्स्टमध्ये? तर इकॉनॉमिकल मॅनच्या अगेन्स्टमध्ये. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता विचारवंत प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संवादाशी संबंधित आहे? विच अमॉंग द फॉलोइंग थिंकर्स इज असोसिएटेड अँड इंटरॅक्शन बिटवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम अँड देअर एन्व्हायरमेंट? तर आपल्याला माहिती आहे हा जो सिद्धांत आहे इकोलॉजिकल अप्रोच आहे तो FW रिग्सचा आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक म्हटले जाते? तर हेनरी फ्योल यांना प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक म्हटले जाते. फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट थेअरी हेनरी फ्योल. तर का म्हटलं जातं? तर यांनी 14 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत मॅनेजमेंटचे 14 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत आणि 5 प्रायमरी फंक्शन्स सांगितलेले आहेत. 5 प्रायमरी फंक्शन्स कुठले आहेत मॅनेजमेंटचे? तर प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, कमांडिंग, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. हे जे 5 फंक्शन आहेत हे लक्षात ठेवा, कारण की हे 5 फंक्शन कोणी दिलेत असाही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा. सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक शब्दाचा अर्थ म्हणजे काय? द वर्ड पब्लिक इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन स्टँड फॉर गव्हर्नमेंट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गव्हर्नमेंट म्हणजेच सार्वजनिक. कोणती विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते? विच आयडियोलॉजी चॅम्पियन्स द कॉज ऑफ फ्री मार्केट? न्यू राईट नवीन अधिकार ही जी विचारधारा आहे तर ती मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते. खालीलपैकी कोणी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावलेला आहे? हु अमॉंग द फॉलोइंग हॅज इन्व्हेंटेड द टेक्निक मॅनेजमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स? ते हे पीटर एफ ड्रकर हे आहेत. आपण बघितलं की आपल्याला बरीचशी नावं आहेत ना ही खूप रिपिटेटिव्ह होत आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की पीटर एफ ड्रकर असतील किंवा फेडरिक रिग्स असतील, रॉईट वॉल्डो आहेत, हर्बर्ट सायमन आहेत, तर यांच्याविषयीचे यांचे थेअरीज बुक्स हे लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला प्रश्न सुटतील. क्रिएटिव्ह एम्पिरिलियन्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? क्रिएटिव्ह एक्सपिरियन्सेस इज द बुक रिटन बाय MP फॉलेट. मेरी पार्कर फॉलेट यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. खालीलपैकी कोणी सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकांचा करार म्हटले आहे? हु अमॉंग द फॉलोइंग कन्सिडर न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ॲज मॅरेज ऑफ अपोजिट्स? तर असं हे क्रिस्टोफर हुड यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्रिस्टोफर हुड यांचं मी तुम्हाला वर्क पण सांगते काय. अ पब्लिक मॅनेजमेंट फॉर ऑल सीझन्स हे त्यांचं पुस्तक आहे क्रिस्टोफर वूड आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितले विरोधकांचा करार सार्वजनिक व्यवस्थापनाला. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी टुवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकाचे संपादक कोणी केलेले आहे? संपादक कोण आहेत? तर फ्रँक मॅरिनी हे आहेत. टुवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. अधिकाऱ्याला त्याची कार्ये पार पाडण्यासाठी किंवा त्याच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोणता आदेश जारी केला आहे? हा पॉलिटीचा क्वेश्चन आहे तरी आपण इथे सॉल्व्ह करूयात. तर हे मॅन्डॅमस आहे. परमादेश दिला जातो. रिट ऑफ मॅन्डॅमस. आता 2025चे आपण प्रश्न बघूयात. तर पहिला प्रश्न काय? व्यवस्थापकांना ज्ञान कामगार म्हणून कोणी संबोधले आहे? द मॅनेजर्स आर कॉल्ड ॲज नॉलेज वर्कर्स. हे तर असं कोणी समजलं आहे? तर पीटर एफ ड्रकर यांनी समजलेलं आहे. कारण की पीटर एफ ड्रकर यांनीच नॉलेज वर्कर ही टर्म सांगितलेली आहे
त्याच्यामध्ये त्यांनी काय डिस्क्राईब केलेलं आहे, तर प्रोफेशनल हुज मेन कॅपिटल इज नॉलेज सच ॲज मॅनेजर्स. म्हणजे यांचं म्हणणं काय की जे काही प्रोफेशनल आहेत तर यांचं कॅपिटल काय आहे, तर त्यांच्याकडचं जे नॉलेज आहे तर ते त्यांचं कॅपिटल आहे आणि म्हणून ते त्याला नॉलेज वर्कर्स म्हणतात. तर मग असे कोण आहेत, तर असे मॅनेजर्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि सायंटिस्ट आहेत. म्हणून लक्षात ठेवा, पीटर एफ ड्रकर यांनी सांगितलेलं आहे नॉलेज वर्कर. ही कॉन्सेप्ट पण त्यांनीच दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाईम ऑफ टर्ब्युलन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत, तर या पुस्तकाचे संपादक आहेत फ्रँक मॅरिनी. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन टाईम ऑफ टर्ब्युलन्स. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता विचार सार्वजनिक प्रशासनाचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे. खालील हू अमंग द फॉलोइंग थिंकर शेअर्स द इंटिग्रल व्ह्यू ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा इंटिग्रल व्ह्यू कोणी सांगितला आहे असं विचारलं आहे, तर तो हेनरी फॅल यांनी सांगितलेला आहे. हेनरी फॅल आणि एल डी व्हाईट आहेत आणि ल्युथर गुलिक आणि हर्बर्ट सायमन या दोघांनी मॅनेजरल व्ह्यू दिलेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने संघर्ष हा चांगला किंवा वाईट नसतो आणि त्याचा नैतिकदृष्ट्या न्याय केला जाऊ नये असे म्हटले आहे. हू अमंग द फॉलोइंग थिंकर मेन्शन दॅट कॉन्फ्लिक्ट इज नायदर गुड नॉर बॅड बट इट शुड नॉट बी इथिकली जज. तर हे MP फॉलेट यांनी म्हटलेलं आहे. कॉन्फ्लिक्ट म्हटलं की शक्यतो MP फॉलेट यांचं नाव येतं. खालीलपैकी कोणी ॲग्रेरिया आणि इंडस्ट्रिया हे वर्गीकरण दिलेले आहे, तर FW रिग्स यांनी हे वर्गीकरण दिलेलं आहे. ॲग्रेरिया आणि इंडस्ट्रिया यांचा इकोलॉजिकल अप्रोच आहे. खालीलपैकी कोणाला अमेरिकन लोक प्रशासनाचे जनक म्हटले जाते, तर वुड्रो विल्सन यांना म्हटले जाते. खालीलपैकी कोणी सायबरनेटिक्स या क्षेत्रात प्रामुख्याने मांडणी केली आहे. मी तुम्हाला जेव्हा सायबरनेटिक्सचा प्रश्न आपण मागच्या पेपरमध्ये सोडवला होता तेव्हाच म्हटलं होतं की याच्यावरती क्वेश्चन येतो आणि ती मांडणी कोणी केली, मी हेही सांगितलं होतं. तर हे नॉर्बर्ट वेनर यांनी केलेली आहे. प्रतिकार असतानाही एखादी व्यक्ती सामाजिक संबंधात आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असते अशी सत्तेची व्याख्या कोणी केलेली आहे, तर अशी सत्तेची व्याख्या मॅक्स वेबर यांनी केलेली आहे. हे लक्षात ठेवा. द प्रोबॅबिलिटी दॅट वन ॲक्टर विथ इन अ सोशल रिलेशनशिप विल बी इन अ पोझिशन टू कॅरी आउट हिज ओन विल डिस्पाईट रेझिस्टन्स. खालीलपैकी कोण परिपक्वता आणि अपरिपक्वता सिद्धांत मांडला आहे, कोणी, म्हणजे मॅच्युरिटी आणि इमॅच्युरिटी थेरी कोणी मांडलेली आहे, तर ही थेरी क्रिस ॲग्रेरिस यांनी मांडलेली आहे. तर क्रिस ॲग्रेरिस यांनी काय म्हटलेलं आहे हे पण तुम्हाला एकदा सांगते की त्यांच्या म्हणण्यानुसार हेल्दी इंडिव्हिज्युअल्स नॅचरली प्रोग्रेस फ्रॉम अ स्टेट ऑफ पॉझिटिव्हिटी अँड इंडिपेंडन्स टुवर्ड अ स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी अँड इंडिपेंडन्स ॲज दे ग्रो. मी पुढचं मागचं पुढे केले. पुन्हा एकदा सांगते की जो कोणी हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल, तुम्ही आणि मी जसे हेल्दी इंडिव्हिज्युअल असेल, तर त्याची जी ग्रोथ आहे, त्याची जी प्रोग्रेस आहे ती अपरिपक्वतेकडून परिपक्वतेकडे होत असते. म्हणजेच फ्रॉम डिपेंडन्स अँड पॅसिव्हिटी टू इंडिपेंडन्स अँड ॲक्टिव्हिटी. हा क्रिस ॲग्रेरिस असं म्हटले त्यांनी, क्रिस ॲग्रेरिसने म्हटलेले. पुढचा प्रश्न. सार्वजनिक प्रशासनाचा तौलनिक अभ्यास सुरू करण्याचे श्रेय कोणाला दिले जाऊ शकते, तर हे वुड्रो विल्सन यांना दिले जाऊ शकते. अशा प्रकारे आपण 2020 पासून 2025 पर्यंत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या आपल्या घटकावरती जे काही प्रश्न विचारलेत ते आपण पाहिलेले आहेत.
आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर बघायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवेल आणि एक्झाममध्ये तुम्हाला त्याची मदत होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.